नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव विकास भीमराव सोनवणे, मुक्काम पोस्ट. अनवापाडा, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. बर. तुम्ही SRT पद्धतीने मागील वर्षीपासून शेती करण्यास सुरुवात केलेली आहे. आता तुमचं कितवं हे दुसरं वर्ष आहे का नाही? दुसरं वर्ष आता आहे. बरोबर. मागच्या वर्षी आपण बेड पाडले होते, हां. त्याला डॉलर घेतलं आणि मग त्याला नागाटी काहीच केली नाही, डायरेक्ट मक्का लागवड केली. बर. तर आता किती एकरमध्ये तुम्ही आता SRT पद्धत? 5 एकराच केलेले. यावर्षी आपण तुम्ही 5 एकर 5 एकर बेड पाडून रोज फूट त्याच्यावर गेले. मक्का, काही उडीद, मूग, सोयाबीन सगळंच. आता या जमिनीला तुम्ही यावर्षी नांगरलं नाही, काहीच केलं नाही? नागाटी केली नाही, काहीच नाही. हे जुन्याच बेडवर तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट मक्का लागवड केली. जी पारंपरिक पद्धतीने तुम्ही शेती करत होता अगोदर, हां. SRT पद्धतीच्या अगोदर, हं. त्या शेतीमध्ये आणि आता या SRT पद्धतीमध्ये हां. काय फरक जाणवतो तुम्हाला? त्याच्यामध्ये पारंपरिक पद्धतीमध्ये खर्च जादा होता. नागटीचा खर्च, ट्रॅक्टरचा खर्च, परत आपण जे ठिबक पांगवायचं, परत ठिबक पांगवणं, हे ते खर्च जरा शिल्लक वाढत होता. म्हणलं 1-2 वर्ष आपण SRT पद्धत चालू करून पाहू. तर ह्या वर्षी आपल्याला दुसऱ्या वर्षी आज SRTचा तर आपल्याला फायदा झाला त्याचा. म्हणजे मेहनत वाचली, ठिबक करायची मेहनत वाचली, ट्रॅक्टरची मेहनत वाचली, बैलपाळी किंवा ट्रॅक्टरनं पेराची हे वाचलं, टोकन पद्धतीनं मक्का लागवड केली आणि एकदा तणनाशक फवारणी केली. बरं. आता बरेचसे शेतकरी काय म्हणतात की बा नांगरल्याशिवाय हां. आपल्या शेती करणं शक्यच नाही. हां. तर आता तुम्ही मागच्या वर्षी बेड पाडलेले आणि त्या बेडवरच आता यावर्षी पण मक्का घेतलेली. मक्का लागवड आहे. आता आता हे बेड आपल्याला मोडायची नाही. ह्याच बेडवर मक्का सोंगल्यानंतर डॉलर घ्यायचा आपल्याला याचा. आता या ठिकाणी आपण बघू शकतो अशा जबरदस्त तुमचा हा मक्याचा प्लॉट या ठिकाणी जमलेला आहे. दांड्याची साईज पण आपण या ठिकाणी बघू शकतो, जबरदस्त आहे. पानाची साईज पण एकदम भारी आहे. आजकाल शेतकरी लोक दरवर्षी नागाटी करतात, रोटेटर करतात आणि जी नी ती मेहनत करतात, पण त्यांचेसुद्धा अशा प्रकारची मक्का आपल्याला दिसत नाही. आता शेतकऱ्यांनी या पद्धतीकडे वळायला पाहिजेत का नाही वळायला पाहिजेत? 100% वळायला पाहिजे ह्या शेत पद्धतीकडे. कारण त्याच्यावरला तुमचा शेतीवरला खर्च कमी होऊ राहिला आणि खर्च कमी झाला, त्याच्यात परत उत्पन्नात वाढ होऊ राहिली. त्याच्यामुळे याच्याकडे 100% लोकांना वळायला पाहिजेत. आपले SRTचे जनक जे कृषीरत्न कृषीभूषण माननीय श्री चंद्रशेखर भडसावळे दादा आणि चिपळूणकर दादा यांनी हे तंत्र जे विकसित केले आहे हे शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. आणि त्यांचा जो शेतकऱ्यांबद्दल कनवळा आहे की शेतकरी आपला हा आनंदी बनला पाहिजेत. तर आपण SRT पद्धतीने शेती करत असल्याबद्दल तुम्हाला या शेतीतून तुम्हाला आनंद वाटतो की नाही वाटतो? खूप आनंद वाटतो. कारण शेतीमधला मेहनतीचा खर्च खूप कमी झाला आणि जो इतर खर्च होता ट्रॅक्टरचा, नंतर पेरणीचा, हा खर्च कमी झाला. म्हणजे एकरी कमीत कमी 10 ते 15 हजार रुपये एकरी खर्च वाचला आपला. तुमचा हा जो सुरुवातीला जो होणारा खर्च होता 15,000 खर्च आहे. तुमचं नागाटी, रोटर, पेरणी, कोळपणं, हा सगळा 15,000 एकरी खर्च आहे. बरोबर आहे. हा खर्च आपला वाचतो. 15,000 खर्च वाचतो. आणि याच्यामुळं आपल्या काय होतं, जमिनीची सुपीकता पण वाढते, जमिनीमध्ये गांडुळाची वाढते, सेंद्रिय कर्ब जमिनीचा वाढतो. बरोबर आता आहे. ही जी पट्टी आहे, ह्या पट्टीमध्ये तुम्ही कुठे झाडपाला उपटतात गांडूळ, आणि वरच्या पट्टीत मी 1 वर्ष लेट केले. यावर्षी रुटर मारून बेड पाडलं, ती नवीन केली. म्हणजे 1 वर्ष मी पहिले 1 एकर 1.5 एकर डेमो वरून करून पाहिलं पहिले, किंवा आपण युट्यूबची व्हिडिओ पाहून करून पाहिलं. तर त्या ह्या जमिनीमध्ये लय मोठा फरक वाटतो. याच्यात गांडूळ तयार झाली आणि वर अजून बाकी आहे. आता यावर्षी 5 एकर मक्का आहे माही, तर तेवढी मी हे करून सोंगल्याच्या नंतर डायरेक्ट डॉलर पेणार, त्याला रोटरने काहीच नाही. बरं. आता अशा पद्धतीने विना नांगरणीची शेती जर करायची असेल शेतकऱ्यांना, तर तुमचा नंबर सांगा. माझा नंबर 7057 90 90 15, राहणार अनवापाडा, तालुका भोकरदन. यानंतर माझा पण नंबर घ्या शेतकरी मित्रांनो, 80 07 15 50 44. या नंबरवर तुम्ही कधी संपर्क साधू शकता. आणि SRT बद्दल तुम्हाला जी माहिती हवी असेल ती माहिती देण्यास आम्ही केव्हाही सज्ज आहोत. दादा, तुम्ही SRT परिवारामध्ये सामील झालात
आणि कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन घेत असल्याबद्दल मी तुमचं खूप खूप अभिनंदन करतो. अशाच पद्धतीनं शेतकऱ्यांनी SRT पद्धतीचा अवलंब करावा एवढं बोलतो. थांबतो. जय SRT. धन्यवाद.